SM, नारखेडे, डोंबिवली, सुमन फेगडे, जळगाव. एक 2 महिन्यापासून तुमचा जो प्रोग्राम पाहून राहिला सह्याद्रीवर, त्याच्यानंतर प्रतिक्रमण करत गेलो पण काहीच फरक पडत नाही. मग याला काही मर्यादा आहे का? प्रतिक्रमणचं म्हणता तुम्ही? प्रतिक्रमण. हां, प्रतिक्रमणचं काय आहे का, आपले स्वतःचे दोष बघून त्याची माफी मागायची. तर आपले दोष कमी होतील, मग सगळं परिणाम येणार. प्रतिक्रमण सामा सुधरेल त्यासाठी करत नाही आपण. आपलं राग द्वेष, आपलं द्वेष, अभाव, तिरस्कार, मोह खतम करायसाठी प्रतिक्रमण करतो. आणि आपले दोष खतम झाले, मग त्या व्यक्तीसाठी आपल्याला काही अभाव, तिरस्कार, मोह राहणार नाही. पण त्याच्यात काहीच फरक पडलेला दिसला नाही. हा, म्हणजे आपल्यामध्ये का समोरमध्ये? समोरमध्ये बघायची जरूरत नाही आहे. तीच गलती होते. प्रतिक्रमण आपलं अपेक्षा ठेवतो, हा सुधारला पाहिजे मी प्रतिक्रमण केल्यानंतर. तसं होणार नाही. प्रतिक्रमण आपले स्वतःचे दोष खतम करायसाठी आहे. आणि हिसाब कसा बसतो? समजा फुटबॉलचे खेळ खेळतात ना, मी इथून बॉल टाकला, तुम्ही तिथून टाकत राहणार. मी बंद केल्यानंतर हळूहळू खेळ बंद होणार. म्हणजे आपलं बंद व्हायला पाहिजे. आणि पुढची बात काय आहे, तुम्ही ज्ञान घेतलं का? नाही. हां, तर ज्ञान घेतल्यानंतर स्वतःची चुक्या आपल्याला समजमध्ये येणार. हो, ही माझी चुकी आहे. आणि ती गेल्यानंतर हळूहळू आपली चुकी खलास झाली, मग सामनेवाल्याचं रिएक्शन कमी होत राहील. समजलं ना आपल्याला? सेकंड, श्री रविशंकर साहेबांनी जे म्हटलेलं आहे, इट इज बेटर यू ऑल्सो डू नॉट रन रन आफ्टर एनी थिंग्स, जस्ट बी, नो दॅट यू विल गेट एव्हरीथिंग यू हॅव टू गेट. ॲक्च्युअली मग याचं काय म्हणजे अगर वी हॅव टू नॉट रन हिअर अँड देअर, वी हॅव टू गेट व्हॉट यू हॅव टू गेट. बट हू आर यू फर्स्ट? डिसाइड. यू विल गेट, बट हू आर यू? ते डिसाईड झाल्यानंतर मग आपण समजणार. आणि हकीकत काय आहे का, तुम्ही स्वतः, काय नाव आपलं? नारखेडे. आपण स्वतः नारखेडे म्हणतात, म्हणजे मग स्वतः आत्मा नाही, हे देहाध्यासमध्ये आहे. आणि देहाध्यासमध्ये आहे हे, तर मग इच्छा, अपेक्षा, राग, द्वेष, मोह किती होणार? तुम्ही आत्मा झाल्यानंतर मग हे देहाची हिसाब एक जिंदगीपर्यंत जे म्हटलं आहे ना तसं मिळेल आपणे आप. पण आत्मामध्ये आल्यानंतर, हे अहंकार खलास झाल्यानंतर, अहंकार बुद्धी आहे ना, ते दखल करत राहतात. बघा ना, अजून प्रतिकोण सुरू केले, अजून सुधारला नाही तो. म्हणजे अहंकार बुद्धीची दखल सुरू झाली की नाही? म्हणजे ते असेल त्यापर्यंत व्हॉट यू विल गेट नॉट पॉसिबल. व्हॉट यू विश यू विल गेट नॉट पॉसिबल. किंवा अहंकारची दखल आहे. अहंकार खलास झाल्यानंतर इच्छा उत्पन्न होईल, कमिंग इव्हेंट्स कास्ट देअर शेडोज बिफोर, आणि हळूहळू ती प्राप्ती होईल. तुम्हाला अनुभव येईल, मी काही केलं नाही, ती प्राप्ती झाली मला. पण केव्हा? अहंकार बुद्धी खलास झाल्यानंतर. मला आणखी ते कन्फ्युजन आहे, थर्ड आई त्याच्याबद्दल काही, म्हणजे इज देअर एनी थर्ड आई दॅट कॅन ही कॅन सी एव्हरीथिंग? ते कल्पनाची आहे. बाकी एक आहे जे कृष्ण भगवान अर्जुनला सांगितलं की दिव्य चक्षु तुला प्राप्त करून देतो. हे चर्मचक्षुनी सगळं विनाशी दिसेल, दिव्य चक्षुनी आणि अविनाशी दिसेल, ते प्राप्त होऊ शकते. बाकी हे जी थर्ड आई आणि कल्पित आहे ना, त्याचं काही जास्त डीप जायची जरूरत नाही. आणि बघून काय फायदा मिळेल? हा माणूस ह्याच्याबरोबर असा आहे, तो त्या गयाभाऊमध्ये तो असा होता, त्याची वाईफ आता त्याची मुलगी झाली, काय फायदा मिळेल आपल्याला? रागद्वेष वाढतील. नाही, ते हेल्पफुलच नाही. पास्ट आणि फ्युचर बघितलं म्हणजे दुःखी व्हायचं कारण आहे. दुःखी व्हायचं असेल तर पास्ट आणि फ्युचर बघायची सुरुवात करा. खरेखर लोक काय समजतात, स्वतः देहाध्यासमध्ये राहतात आणि विचारतात, मी पूर्व हे केलं, या भाऊमध्ये हे केलं, पुढच्या भाऊ हे करणार, त्याला पास्ट फ्युचर म्हणतात. भगवानची दृष्टीने ते करेक्ट नाही आहे. भगवानची दृष्टीने दुसरं आहे. सगळे वस्तूंचे पूर्व पर्याय, वर्तमान आणि भविष्याचे पर्याय बघू शकतात, असं केवळ ज्ञान आहे. आणि आपल्याला ते कामाचं नाही. म्हणजे केवळ ज्ञान होईल तेव्हा सगळं माहीत पडेल, पण आज ते कामाचं नाही आपल्याला. आज तर आपले चुक्या कसे खलास करू त्याच्या पुढे त्याचा पुरुषार्थ करा. समजलं ना?
ईश्वराला कोणी पाहिलं जसं तुम्ही म्हणते ईश्वराबद्दल कोणाला सांगता ते कसे आहे का आहे हां, आपलं स्वरूप आहे, आपल्यामध्येच बसले आहे. हे शरीर विनाशी आहे, आपलं स्वरूप अविनाशी आहे. त्याची दृष्टी प्राप्त झाली, आत्मदृष्टी प्राप्त झाली, मग ईश्वरची ओळख म्हणजे ईश्वरचं साक्षात्कार झालं म्हणू शकतो आपण. नाही त्याचं वर्णन सांगू शकता का कोणत्याने केलं वर्णन मग मावीत पडेल. ते ते असं बुद्धीची कल्पनाने समजायला येईल तसं नाही आहे. स्वतः केवळ ज्ञान स्वरूप आहे आणि आनंद, भरपूर आनंद स्वरूप आहे. आणि आता तुम्हाला बुद्धिप्रकाश म्हणजे काय, दुसऱ्याचे चुकी दाखवणार ते बुद्धीचा प्रकाश आहे. आणि आत्माचा जागृती सुरू झाल्यानंतर स्वतःचे चुक्या दिसायची सुरुवात होईल आणि तेच प्रकाशला आत्मप्रकाश म्हणतो. म्हणजे स्वतःचे मिस्टेक अँड ब्लंडर्स दिसत जाईल. मग समजायचं आपल्याला आत्मप्रकाश सुरू झाला की असं भगवानचं स्वरूप कल्पित नाही आहे, अमूर्त आहे, केवळ ज्ञान स्वरूप आहे, केवळ आनंद स्वरूप आहे. ते नंतर अनुभवमध्ये येत राहील. आता तर बुद्धीचं आवरण आहे, तो तुटेल, अहंकारचं आवरण तुटेल, मग हळूहळू आत्माची प्रतीती बसेल, आत्माची जागृती वाढेल, मग आत्माचे अनुभव वाढत राहील. प्रेतामाबद्दल त्यांचे संवाद साधू शकतो का आपण? नाही, ते आपल्याला कामाचं नाही. अच्छा, शांताबाई आहे का? बोला. काय सांगाय बोलतच बोल. मी एकटीच राहते, माझा मुलगा अपंग आहे, माझं पुढे कोण बघेल त्याची चिंता वाटते. आता इथे आले तर उद्या ज्ञान घ्या आणि दादा भगवानला सोपवून द्या. दादा भगवान तुम्हाला सगळं सोपवून दिलं बरं आणि मला मोक्ष होईल आणि मला मुलाचं मग शांती वाटेल तसं करा. बरं दादाची कृपाची सगळं चांगलं जाईल. हां, बरं दादाची कृपानी. बरं. दुःख येते, रडतीये, दुसरं काय आहे? नाही, पण एकटी त्यांना- रडून काही फायदा मिळाला हं, वाईट वाटते. नाही. पण त्यापेक्षा जे परिस्थिती आली आहे, आता मला कर्म पुरा करायचा आहे. काय समभावानी, राग द्वेष, अभाव तिरस्कार, मोहनी नाही, संभाव ठेवून मला कर्म पुरा करायचा आहे. आणि इथे सोडलं कर्म, परत पुढे दुसऱ्या भाऊमध्ये साथमध्ये येईल, तेच आपल्याला बरं वाटेल का? नाही ना. हां, म्हणजे इथे पुरं करून घ्या. हे दादा भगवान मला शक्ती द्या, मी सगळे कर्म पुरे करून घेऊ आणि मला मोक्ष पाहिजे. दुसरा भाऊ सिमंदर स्वामीचं शरण पाहिजे, मला मोक्ष प्राप्ती होईल अशी कृपा करा. पोरी सुद्धा वाट लावत नाही तर घरी आमची एकटीच राहते. ते प्रार्थना परेशानी वाटते जरा. नाही, टेन्शन ठेवून काय फायदा निघाला. झोप त्यापेक्षा जो परिस्थिती आहे त्याला संभावाने निकाल करायचा अशी शक्ती मागा. हां, झोप सुद्धा येत नाही रातच्या. नाही. आता दादा भगवानला आता उद्या ज्ञान घ्या आणि दादा भगवानचे असीम जे कारभार, झोप पण येतील, योग पण येईल आणि शांती पण राहील. हां, बर. हां, नमस्कार. हां. विलास पेठे. मी विलास पेठे बोलतोय. विलास पेठे. हां, बोलिये. मराठीमध्ये पुस्तकं फक्त 7 आहेत. मी 2 वर्ष वाचतोय तीच. अरे हिंदी वाचायला शिकून घ्या. हिंदी गुजराती वाचतो पण ते बऱ्याच मराठी लोकांना वाचायला मिळत नाही. मी वाटतो पण पुस्तकं ती. आणि दुसरी गोष्ट अशी कॅसेट पण होत नाहीत. मी तिथे आडाला लिहून पण लेटर लिहून गेलो, ते तुम्हाला मिळालं दिसत नाही. हां, सगळं तुमची रोज आम्ही सकाळी 7 वाजता रोज ऐकतोय. तुमचं मराठीमध्ये असतं आणि रविवारी 1 तास असतं, पण इतर दिवशी फक्त 20 मिनिटं असतं. एवढं तशी मिळालं. सगळ्यांना ऐकायला मिळायची इच्छा आहे माझी अशी. पण कॅसेट तरी त्यात मराठी कॅसेट आम्हाला दिल्या तर बरं होईल असं वाटतं. आपण आता सांगू त्यांना, कार्यकर्त्यांना सांगू. पण आता हिंदी आणि गुजराती, आता सगळ्या हिंदी आणि गुजराती आहे ना, खूप अवेलेबल आहे. ते माहिती आहे मला. मी थोडं प्रयत्न करत राहा. काय गुजराती, हिंदी, मराठी एकदम नजदीकची आहे. माहिती आहे ते. हां, तर थोडं ज्ञान भाषामध्ये सगळं समजमध्ये येईल आपल्याला. असे मराठी लोक आहेत की त्यांना काय कळत ते नाही. बरोबर. आपण भावना ठेवू काहीतरी त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करू. हां, सुधेश्वर, घनश्याम, फाटक. जय सच्चिदानंद. बोलिये. फाईल कशा ओळखायच्या आणि कशा नंबर लावायचा? हे सारी दुनियाची पॉप्युलेशन आपली फाईल आहे का? आपल्यासाठी काय लेणं देणं आहे त्यांच्याबरोबर? म्हणजे कशा? हे नाही. आता हे रशियावाले काही पण गलत काही सीधा उलटा करे तर तुम्हाला काही लेणं देणं आहे? नाही. हां, कोणासाठी येतं का? आपलं घरवाले,
आपले फॅमिली, आपले रिश्तेदार, अडोसी पडोसी, ज्याच्याबरोबर तुम्हाला काही पण रागद्वेष होतो, मोह या अभाव काही पण होतो, तीच आपली फाईल. हो आजी कसे, आंटी कसे आहे, आपण कोण विचारलं तर पण फाईल म्हणेल आपण. काही व्यवहारमध्ये आपला येतो, काही पण रागद्वेष आहे, मोह आहे त्याच्याबरोबर, तो हिसाबवाला आहे त्याला आपण फाईल म्हणतो. तर हे भारती फाईल म्हणेल, आणि आपले हस्बंड असेल तर फाईल 2, मग मुलं असेल फाईल 3, 4, असं सगळ्यांचं नंबरिंग समजतो आपण. ज्याच्याबरोबर जास्त मोह आहे, अभाव तिरस्कार आहे, ते नजदीकची फाईल म्हणून म्हणाल. त्याचं दादा काय म्हणतात, समभाव ठेवून निकाल करा. त्याच्याप्रती आता नवीन रागद्वेष करू नका, आणि पूर्वभाव जे रागद्वेष झाले त्यामुळे फाईल आली आहे, तर नवीन रागद्वेष करू नका. संभाव ठेवून निकाल करा आणि निश्चय करा फाईलचा संभाव्य निकाल करायचा आहे. आणि मी विज्ञान स्वरूप आहे, तर त्याच्यासाठी उजवा पाय घ्यायचा का डावा पाय घ्यायचा, आणि त्याचा जरा अर्थ सांगा. काही कुठलेही हे सांगायचं हेतू काय आहे की मी शुद्धात्मा आहे, ते अंतरात्मदशा आहे. पण ते अंतरात्मदशा फुल पॉईंट नाही, कॉमा आहे. अजून पुढे जायचं आहे आणि ॲब्सोल्यूट स्थितीमध्ये पोहोचेल तेव्हा त्याला विज्ञान स्वरूप म्हणतात. म्हणजे सेकंड डे ऑफ मून, 20, 30, 4 असतात चंद्रमाचे, आणि पूनम झाली ते पूर्ण दशा. तर पूनमसाठी आपण विज्ञान स्वरूप म्हणतो. तर हे जे फिजिकल बॉडी आहे त्याच्यामध्येच पूर्ण भगवान आहेच, आणि मी शुद्धात्मा आहे ते आपली अंतरात्मदशा आहे. आपणच भीतरवाले शुद्धात्माला नमस्कार करून म्हणतो की मी विज्ञान स्वरूप, म्हणजे मी तुमच्याबरोबर अभेदभावे एकाकार होऊ तशी मला कृपा करा. म्हणजे आपणच पुढचं ध्येय लक्षामध्ये ठेवतो की माझं मूळ स्वरूप ते आहे, ते मला प्राप्त व्हायला पाहिजे, अनुभवमध्ये यायला पाहिजे. ती प्रार्थना आहे याच्यामध्ये. म्हणजे विज्ञान स्वरूप म्हणजे पूर्ण स्वरूप, मी ॲब्सोल्यूट स्थितीमध्ये पोहोचू अशी भावना आहे याच्यामध्ये. समजलं ना? कुठलाही पाव ठेवा हरकत नाही, भीतरवाल्या आत्माला आपण नमस्कार करतो अशी भावना आहे आपली. दादा भगवान आहे, मी दादा भगवानचे असीम जे जयकार करतात तेव्हा आतमध्ये बसलेले शुद्धात्मा भगवान त्यांना नमस्कार करतात, ते आपली भावना आहे. अच्छा. आणि अजून एक प्रश्न होता. माझा नातू आहे, तो अजिबात अभ्यास करत नाही आणि थोडंसं खोटं पण बोलतो, तर त्याच्यासाठी मी काय करू? तुम्ही काही करू नका, त्याच्या शुद्धात्माला प्रार्थना करा, याला सद्बुद्धी दे, सन्मार्गे चढे, आणि होऊ शकेल त्याला सत्संगमध्ये घेऊन येऊ शकतात तर घेऊन या. अच्छा. आणि सत्संगमध्ये येईल तर चांगलं आहे, ज्ञान घेतलं तर जास्त चांगलं आहे. आणि त्याला असं शिकायचं, तू काही करतोय, तुला बरं वाटते, नाही वाटत असेल तर तू माफी मागत राहा, तर हळूहळू कमी होईल तुझं. आणि दादा भगवानचे असीम जे जयकार म्हणून केलं तर अभ्यास चांगला होईल, एकाग्रताची शक्ती वाढेल, अभ्यास फार चांगला होऊ शकेल. ते 2 रस्ते आहे. खोटं बोललं आपण त्याला रोज तू गलत बोलतोयस, जुठं बोलतोयस, तुला बरं वाटते जुठं बोलायचं, तू मनामध्ये पश्चाताप घे आणि नक्की कर, मला कोणाला दुःख नाही व्हायचं, तसं बोलायचं आहे, मग हळूहळू तो सुधरेल तो. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. प्रकाश जोशी, तरुलता शुक्ला, डोंबिवली. नमस्कार. हाजी. हां, मला आज तुमचं डोंबिवलीत दर्शन झालं, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. याच्या अगोदर पण मी 2दा आपलं दर्शन घेतलेलं आहे, घाटकोपरमध्ये ज्ञान पण घेतलेलं आहे, आणि मुलुंडमध्ये पण आलेलो होतो. काय, आणि माझा एक प्रश्न आहे की तो माझ्या मुलासाठी, की त्याच्या अंगात धरसोड वृत्ती खूप आहे, तर ती जाण्यासाठी काय करावं? काय आहे? धरसोड वृत्ती. कामाला जायचं, नाही जायचं, कामाला गेलं तर 2-3 महिन्यांनी सोडून द्यायची. फेवरिंग होतो. हां. त्याला तर मग तुम्ही उद्या घेऊन या, ज्ञान घ्यायला सांगा. हां. आणि मग त्याला स्थिरतासाठी दादा भगवानचे असीम जयकार बोला, आणि शक्ती मागे, मला हे फाईलचा संभाव्य निकाल करायची शक्ती द्या, मी स्थिरता मला ये अशी मला शक्ती द्या, असं प्रार्थना करत करत हळूहळू काम पुरं करे सिन्सिअरली. ठीक. सौभाग्यवती माधुरी जोशी. पूज्य दीपकबाईंच्या चरणी कोटी कोटी वंदन. साधना चॅनलवर मी सत्संग बघते, 2-3 महिने झाले. त्याच्यातून काही प्रश्नांची उत्तरं मिळाली, आत्ताही मिळाली. पण सध्या मी ध्यान साधनेमध्ये आहे, पण ध्यान काही लागत नाही, म्हणजे निर्विचार स्थिती काही होत नाही, कारण मनामध्ये काही ना काहीतरी विचार येतच असतात. तर ते मोक्षमार्ग मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे
कारण आत्ताच मला कळलं की कायमचं सुख मिळवण्यासाठी प्रत्येकजण धडपड करत असतं आणि तेच माझ्या आत्म्याला हवं आहे, तीच तळमळ आहे. पण कुठलंही ज्ञान कृतीत आणल्याशिवाय पुढे जाता येत नाही ना. मग ते कृतीत आणण्यासाठी असं काही शिबिर आहे का, काही अभ्यासक्रम आहे का, की त्यासाठी मी काय करायला पाहिजे? पहिलं तर इथे आले आहेत, उद्या या, ज्ञान घ्या. आणि मग मग भविष्यामध्ये इथे हिंदीमध्ये शिबिर आहे अडाला अहमदाबादला. तसे शिबिरमध्ये आले तर जास्त तुम्हाला समज मिळेल आणि जागृती मिळेल. आणि म्हणजे सत्संगच्या परिचयमध्ये राहा भविष्यामध्ये, तेवढं तुम्ही करा. म्हणजे शिबिरमध्ये प्रत्यक्ष कृती करून घेतलं जातं का आमच्याकडून? प्रगती होईल तुमची, तुमचे प्रश्नाचे सॉल्युशन पण मिळेल आणि पुढचे प्रोग्रेससाठी कसं आपण पुढे जाऊ त्याची समज मिळेल, चाविया मिळेल. हां. आणि अजून एक प्रश्न आहे. उद्या जरूर या, तुम्ही ज्ञान घेतल्यानंतर मग प्रगती सुरू होईल आपली. हो, उद्या येणारच आहे मी. चांगलं. प्रथम मी नामस्मरणासाठी एका गुरूंकडे गेले, त्यानंतर ध्यान साधना शिकले, त्या गुरूंकडे गेले. आता मी मोक्ष मार्ग मिळवण्याची धडपड असल्यामुळे इकडे आले. त्याच्यात माझी काही चूक आहे का? नाही, तसं काही नाही. आपल्याला 5 लाखचा हिरा पाहिजेत, आपण ह्या दुकानमध्ये तपास करणार, ह्या दुकान, आणि शेवटी मिळाला मग आपली जर्नी स्टॉप होईल. म्हणजे कोणी काय म्हणतात की गुरु बदलतात, तर मला तर असं मनात आलं नाही. माझ्या मनातला भाव असा आहे की गुरु मी बदलतच नाही, मला ज्ञान हवंय ते मिळतंय, तिकडे मी जाते आणि तिथे माझ्या आत्म्याला आनंद होतोय. आणि आपल्याला जे खरं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपल्या बदलायचं बंद होऊन जाणार. मग पुढचं काय आपल्याला अल्टिमेट लक्ष प्राप्त होऊन जाणार. मग आपल्याला समजमध्ये येणार आता काही भटकायची जरूरत नाही, आता इथेच माझा प्रोग्रेस होणार, इथेच माझी संपूर्णता प्राप्त होईल. मला ते अनुभवमध्ये येणार आपल्याला. बरोबर. जय सच्चिदानंद. चेंज करायलाच पाहिजे गुरु. आपल्याला ज्यापर्यंत आपल्याला जी वस्तू प्राप्त करायची आहे ती नाही मिळाली त्यापर्यंत प्रयत्न चालू ठेवायलाच पाहिजे. आणि ते बरोबर आहे. एकामध्ये आपण घुसून जायचं नाही, एकामध्ये चिकटून बसायचं नाही आहे. आपले प्राप्त झाल्यानंतर मग आपण खरं म्हणजे आपल्याला गुरु प्राप्त नाही करायचं आहे, स्वतःचा आत्माचा अनुभव प्राप्त करायचा आहे. तो झाल्यानंतर मग त्या आत्माबरोबर आपण चिटकून बसू, मग देहाध्यास सुटेल आणि आत्मा अनुभव वाढेल. आणि प्रत्येक गुरु पण हेच सांगतात की तुम्ही माझ्यात अडकू नका, तुम्ही मी दिलेलं ज्ञान हे महत्वाचं आहे ते घ्या. पण ते ज्ञान आपल्याला अनुभवामध्ये यायला पाहिजे ना. मग ते म्हणजे कृतीत 2 प्रकारचे ज्ञान, एक क्रियाचं ज्ञान आहे, हे करा हे नका करा, हे करा हे नका करा. ते रिलेटिव्ह ज्ञान बुद्धीने अहंकार येणार, आणि बुद्धी आणि अहंकार आले तर अनुभव होऊ शकणार नाही. म्हणजे कर्तापदची भ्रांती सुटेल तसं ज्ञान पाहिजे. आणि मी स्वतः कोण आहे ते सेल्फ रिअलायझेशनचं ज्ञान पाहिजे. नंतर ती भ्रांती जाईल आणि अनुभव सुरू होईल आपले. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. प्रकाश पवार सांगली, बोलो. मी ना कामोट्यावरनं आले. माझं नाव कस्तुरबाई सोळंके. बोला. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम माझे. मी आतापर्यंत दूरदर्शनवर सर्व कार्यक्रम बघितला, पण माझी इच्छा होती तुम्हाला सामने येऊन बघण्याची व आशीर्वाद घेण्याची, त्यासाठी मी इथे आले. आणि 2 दिवस राहणार नाही ते? 3 दिवस आहे ना. परत जाणार ना. केव्हा जाणार? आज जाणार आता आज रात्री? हो. नाही, राहा इथे 2 दिवस. सोय नाही ना. अरे तर काहीतरी हेल्प करतील तुम्हाला, कुठे राहायचं सांगतील. आत्माचं ज्ञान घेऊन जा. आत्माचं दर्शन घेतलं त्याचं पुरं नाही झालं, अजून पुढचं बाकी राहिलं. असं करू का? इथे सांगेल, हेल्प करतील तुम्हाला. ठीक आहे. इथे राहा आणि काहीतरी व्यवस्था करतील तुम्हाला. पुढच्या घरी काही तकलीफ नाही पडणार ना? घरी नाही, मी तसा कॉल करून सांगेन त्यांना. सांगून द्या फोन करून. माझ्या 2 दिवस राहणार, आत्माचं ज्ञान घेईन, नंतर मी येईन. माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या सासूबाई, माझे स्वतःचे वडील, मिस्टर, 2 मुलं, 6 माणसाचा परिवार आहे. त्यात मी आजारी पडले. आजारी म्हणजे कर्करोग. त्यात 2-3 महिने झाले ट्रीटमेंट चालू आहे. त्याबद्दल पण मला थोडंसं माहिती पाहिजे. इतकं कुटुंब मी स्वतः सगळं सावरायला लागतं. त्यात मी आजारी म्हणल्यावर बाकीच्यांचं काय होईल हे काळजी आहे. बस. नाही, होतील, चांगलं होईल. इतक्या बिमारी चांगली होणार आणि आपण सगळं स्वास्थ्य चांगलं झाल्यानंतर परत हेल्प करू. घरामध्ये सगळी जबाबदारी फरज पुरी करू आपण. इथे तुम्ही सांगा काहीतरी, आत्माचं ज्ञान घेऊन नंतर जा. कोमेठे म्हणजे कुठे आलं? कोमेठे पनवेल का मोठ्या?
हो इथे जवळच आहे, फार हो. दूर नाही आहे. काही नाही, व्यवस्था करा आणि तुम्ही गेले तर मग परत या परवा ज्ञान घ्यायसाठी. आणि घरवाल्यांना पण घेऊन या, मिस्टरला आणि हा. आई वडील सासू सासरे जे असेल घेऊन या सगळ्यांना ज्ञान घ्यायला. हो हो. मला वाटलं फार दुरून आले आहे. 2 वर्ष झालं मी कंटिन्यू काही नाही, आता होऊ शकेल तर राहा आणि जायचं पडलं तर परत या परवा, चालेल. ज्ञान घेऊन जा. हां हो. आशीर्वाद द्या. हां आशीर्वाद आहे. प्रकाश पवार हा, जय सच्चिदानंद. बोलिये. हा, परवा सांगलीचा कार्यक्रम होता, त्यावेळेला पहिल्यांदा मी आलतो. आमची आईनं आणली होती मला तिथं. तो आप्तवाण्यांचा कार्यक्रम होता, जिथं मला मनाला समाधान वाटलं. परत मग पुण्याचा ऑक्टोबर महिन्यात कार्यक्रम होता, तिथं आलो. 50% फरक पडला. आता राहिलेलं फक्त 50% फरक पडू दे. तुमचा आशीर्वाद हाच माझ्या डोक्यावर कायमस्वरूपी राहू दे, दादांचा आणि तुमचा. बस, बाकी काही नाही. बस बरोबर आहे. आपण दादाची आज्ञामध्ये राहू. दादाची आज्ञामध्ये जेवढं पालन केलं, दादाजीची कृपा उतरेल आणि आपला मोक्षचा पुरुषार्थ पण होईल. हां, सत्संगमध्ये यात राहा आणि हां, चाल. सगळं वांचन आणि विधी करत राहा. कोणाला दुःख झालं तर प्रतिकोण करत राहा. क्या हां, आहे? हां, जय सच्चिदानंद. सावकीराम वाकडे, मुंबई चारकोप. बोलिए. दीपा जोशी, मुंबई. हा, पूज्यश्री. बोलिए. जय सच्चिदानंद. हां, मी 2-3 प्रश्न लिहिले आहेत. काय नाव आपलं? क्या नाम? बाबूभाई शेठ. हां बाबूभाई शेठ, गोरेगाव. हां आर्यो છે. एक नंबर, राजसी आणि तामसी गुणाची युक्त व्यक्ती सोबत म्हणजे काय विचारायचं आहे? जे म्हणजे राजस तामस गुण जे असतात की जे ईश्वरावर विश्वास ठेवत नाहीत, ईश्वर निष्ठा श्रद्धा नसले, हा भक्तिमार विश्वास ठेवत नाहीत, आणि ते जर आपले जर जवळच्या फाईल्स असेल तर त्यांच्यावर व्यवहार कसे करायचे? काही नाही, आता आपण ज्ञानमध्ये राहायचं. सगळे ज्ञानवाले महात्मा पण आहे ना, तर प्रकृती ज्ञानवाली नाही आहे, अज्ञानवाली आहे. म्हणजे आपणच ज्ञानमध्ये राहायचं आहे. प्रकृतीचं संभावाने निकाल करायचं, तोच पुरुषार्थ समजून घ्यायचं. त्याचे दोष त्याने ज्ञानची अपेक्षा ठेवू पण नका. प्रकृती भवऱ्यासारखी आहे, फिरत राहणार. डिस्चार्ज कर्म आहे, डिस्चार्ज होत राहतात. आपण संभावाने निकाल करायचा. नाही, बऱ्याच वेळा काही कारण नसताना वादविवाद निर्माण होतात. त्याचं काय? हां, त्याचं समजा आपला हिसाब आणि मूळमध्ये जा. आता दुसऱ्या भाऊमध्ये चांगली पाहिजे का हीच पाहिजे परत, का दुसरी नको? नाही तर मोकळं होतं. हां, ते निश्चय करा. आता मोक्ष पाहिजे, संसार नको. हा, हे चक्र. हां, जेव्हा दुःख पडलं तरच भाव करायचा. आता संसारमध्ये सुद्धा आत्मानुभव शिवाय काही नको. दुसरा भाऊ सिमंदर स्वामीच्या शरणमध्ये जायचं आहे आणि हा संसार आता पुरा करायचा. आता मला शादी पण नको, मुलं पण नको, काही नको, मोक्ष पाहिजे. समजलं ना? पण त्यांच्यामध्ये जे व्यवहार आहेत चालू ते कसे करायचे पूर्ण? हळूहळू समजावून पटावून करायचं. हां ठीक आहे, हां ध्यान ठेवील. बरोबर आहे, तुम्ही खरं म्हणतात. एक दुसऱ्याची चुकी काढू नका. ते आपले काढेल तर आपण सांगायचं, भाऊभाई जमा करा, उपकारी माना, हिसाब आहे आपला. आपल्याला मोक्षमध्ये धकेलतात, संसारमध्ये सुख नाही त्याचा अनुभव करवतात आणि मोक्षमध्ये धकेलतात. जाओ मोक्ष, उपकारी माना. तुम्ही त्यांचे आभार मानायचे. हां, मनामध्ये तोंडाने बोलायचं नाही, पण मनामध्ये मानत राहायचं का आभार. माझा मोह तोडून देतात, संसारमध्ये अहंकार तोडून देतात, मोह तोडून देतात, आपला मान तोडून देतात. उपकारी मानायचं त्यांना. आणि कर्म विकर्म अकर्मात फरक काय? हे कर्म म्हणजे मी भाऊभाई मानलं, मी म्हणजे अहंकार आणि ममता, त्यामुळे कर्म बनतात. विकर्म म्हणजे आत्मापासून, हे लोक असं म्हणतात, त्याचे विगत आपल्याकडे नाही आहे, की आत्मापासून म्हणजे संसारी केलं कार्य ते विकर्म म्हणतात आणि आत्मातर्फ केलेलं कार्याला कर्म म्हणतात. ते टीका टिप्पणमध्ये असं मिळालं आहे. आणि अकर्म म्हणजे मी स्वतः कोण आहे, आत्मज्ञान झालं मग कर्म भाऊभाई करत राहतील कर्म, पण स्वतःला कर्मबंधन होत नाही. त्याला कर्म करते हुए अकर्म दशा म्हणतात. म्हणजे आत्मज्ञान झाल्यानंतर कर्मबंधन स्टॉप झालं, त्याला अकर्म म्हणतात.